नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्राची जी विक्री महायुती सरकारने आणि राष्ट्रीय सरेंडर संघाने जी चालवलेली आहे त्यातला हा महाराष्ट्र विक्रीचा तिसरा टप्पा. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 नुसार प्रत्येक सरकारी आस्थापनाला, ज्याच्यामध्ये स्वतः राज्य सरकार येतं, यांना त्यांची जी काही कामं चालू आहे ती जाहीर करण्याची तरतूद आहे. पण आपल्याला माहिती आहे आता ढोंगी हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. ज्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी आपला देश अनेक वर्ष मागासलेला ठेवला आणि ज्याच्यामुळे आपल्याला अनेक जणांची गुलामी करावी लागली आणि आता आपण त्याच्या अंतिम टप्प्याकडे निघालेलो आहोत. राज्य करणं, ज्याला लॉ अँड ऑर्डर म्हटलं जातं, म्हणजे कायदा व सुव्यवस्था, जर का एखाद्या राज्याची सुस्थितीत असेल तर त्या राजाने खऱ्या भावनेने, खऱ्या अर्थाने प्रजेसाठी राज्य केलं असं म्हटलं जातं. त्यातलं जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मला तरी माहीत असलेलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पाटलाच्या रांजाचे जे हातपाय काढून त्याला भर चौकामध्ये भीक मागायला बसवलं, तसंच एक जो किल्लेदार होता, नेमकी मला त्याचं नाव आठवत नाहीये, त्यांनी त्या किल्ला जिंकताना तिथं जी किल्लेदार बाई होती तिच्यावर बलात्कार केला म्हणून त्यांचे डोळे काढले गेले. ही कायदा आणि सुव्यवस्था लोकांच्या रोजच्या जीवनाला जर का सुरक्षितता प्रदान करत असेल तर ते खरं लोककल्याणकारी राज्य असतं, तर ते लोकांना स्वतःच राज्य वाटतं. पण ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी आणि महायुतीच्या सरकारने आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राची कशी टप्प्याटप्प्याने विक्री चालू केलेली आहे. आज त्या विक्रीतला टप्पा क्रमांक 3 पाशी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता महत्वाची कारागृह बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचं मोठं कारस्थान नव्हे, मंत्रिमंडळाचा निर्णय हा जवळपास झालेला आहे. मुंबईतलं तळोजा जेल असेल, ज्याची जमीन जवळजवळ आज 55 ते 60 एकर आहे. पुण्याचं येरवडा सेंट्रल जेल असेल, ज्याची जमीन 515 एकर आहे. मित्रांनो, 515 एकर. कोल्हापूरचं सेंट्रल जेल असेल, त्याची जमीन जवळपास 50-60 एकर आहे. नागपूर सेंट्रल जेल आहे, अहमदनगर सेंट्रल जेल आहे, संभाजीनगर सेंट्रल जेल आहे, नाशिक सेंट्रल जेल आहे आणि अजूनही विविध ठिकाणी सेंट्रल जेल आहेत. आज ही सेंट्रल जेल शहराच्या जवळजवळ वस्ती भागात आल्यामुळे त्या जागांची अनइमॅजिनरी कॉस्ट, म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही एवढी किंमत झाल्यामुळे ढोंगी हिंदुत्ववाद्यांची नजर अशा जागांवरती पडलेली आहे. एकीकडं आमच्या आया बहिणींवरती रोज बलात्कार होत असताना आणि असे बलात्कारी यांना कुठलीही शिक्षा न होता काही महिन्यातच त्यांना बेल मिळत असताना, दिवसा ढवळ्या पापभिरू माणसाचे खून होत असताना, अशा आरोपींना खरं तर न्यायालयीन कोठडीमध्ये उभं करून तत्पर न्यायाची अपेक्षा असताना वर्षानुवर्ष असे खटले रेंगाळले जातात. त्याच्यामध्ये एक मुख्य कारण असं आहे की कारागृहातून न्यायालयापर्यंत येण्या जाण्याचा लागणारा वेळ, होणारा खर्च, त्याच्या मागे लागणारी यंत्रणा, हे देखील त्या दिरंगाईचे कारण आहे. म्हणजे आज पुण्याचं उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या मध्यवर्ती न्यायालयापासून येरवडा मध्यवर्ती कारागृहाचं अंतर साधारण एक 7 ते 8 किलोमीटर असेल.
फार पूर्वी हे अंतर पार करायला 10 मिनिटं लागायची, पण आज वाढलेल्या वाहतुकीमुळे, वाढलेल्या कैद्यांच्या संख्येमुळे ह्याला 1-1 तास लागायला लागलेला आहे. ह्याच्यामध्ये शासनाचा बराच खर्च होतोय. आज तेच येरवडा मध्यवर्ती कारागृहाची 515 एकर जमीन कुठल्या तरी चाट्याला द्यायची आहे आणि हे मध्यवर्ती कारागृह शहराच्या बाहेर लांब कुठेतरी 30-40 किलोमीटर वरती न्यायचं आहे. बरं, हे नेताना देखील ह्याच्यासाठी लागणारी जी जमीन आहे ती परत कुठल्या तरी शेतकऱ्याची तुम्ही घेणार आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही भूमिहीन करणार आणि वर कांगावा करणार की आम्ही 4 पट मोबदला दिलाय म्हणून. बर, त्यातनं जे मी मागाशी सांगितलं की 40 किलोमीटर वरनं परत पुण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आरोपी आणायचे, ही यंत्रणा राबवायची. आधीच लाडक्या बहिणीसारख्या तत्सम फालतू अकल्याणकारी योजनेमुळे राज्याचं दिवाळं निघालेलं असताना हे असे प्रशासकीय खर्च महाराष्ट्र राज्याला परवडणार आहेत का? आणि याला लोकसंघर्षाचा विरोध आहे. आम्ही लिखित स्वरूपामध्ये राज्याचे जे ढोंगी हिंदुत्ववादी फसवणूक सरकार आहे त्या सरकारला आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे. हा निर्णय लोकसंघर्षाला मान्य नाही. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. ही तुमच्या बापाची जमीन नाहीये किंवा तुम्हाला वडिलोपार्जित आंदण आलेली जमीन नाहीये. ही आमच्यासाठी असलेली जमीन आहे. लॉ अँड ऑर्डर साठी असलेली जमीन आहे. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? बुद्धीने पांगळे झालाय का तुम्ही? राज्य विकायला काढलेलं आहे, नवे विकलेलं आहे. कशी जगणार आमची येणारी पिढी इथं? कायदा सुव्यवस्था नसेल का राहावंसं वाटेल आमच्या मुलांना इथं? चपलेने मारलं पाहिजे तुम्हाला. सामान्य लोक रोज झगडतात इथं न्यायासाठी आणि तुम्ही ही अशी मध्यवर्ती कारागृह गावाच्या बाहेर न्यायला लागलेले आहात. त्यामुळे हा जो मंत्रिमंडळात झालेला निर्णय आहे त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.